नमस्कार मैत्रिणींनो. एक महिला जर उद्योजक झाली तर ती अनेक हातांना रोजगार देऊ शकते. याच धर्तीवर डिसेंबर 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने महिला उद्योजक धोरण हे आणलं आणि अशा प्रकारचं धोरण आणणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत. उमेद सारखं अभियान राबवलं जात आहे. उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गटांसाठी आतापर्यंत 15 लाखापर्यंत कर्ज मिळत होतं. परंतु आता ही कर्जाची मर्यादा 20 लाख एवढी झाली आहे. काय ही योजना आहे आणि या योजनेचा फायदा महिला बचत गट कशा घेऊ शकतात याविषयीचा डिटेल व्हिडिओ. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या योजनेची खास वैशिष्ट्ये काय आहेत? या योजनेचा फायदा महिलांना घेता यावा आणि वेळेत कर्ज पुरवठा व्हावा यासाठी मुद्रा योजना आणि उमेद अभियान मिळून ही योजना कार्यान्वित केली गेलेली आहे. त्यामुळे वेळेत कर्ज मिळू शकेल. शिवाय महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळणार आहे. कर्जाची प्रक्रिया सुद्धा अतिशय सोपी आहे. कर्जावरचा व्याजदर सुद्धा अत्यल्प असणार आहे. शिवाय महिलेच्या कुटुंबातील एखादी सदस्य जर थकबाकीदार असेल तरीही तिला हे कर्ज मिळू शकतं. महिला बचत गटांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे कर्ज मंजूर केलं जाणार आहे. हीच या योजनेची खास वैशिष्ट्य आहे. रुक्मिणी गणेश पटसाळगे, राहणार अंसरवाडा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. रुमा हा 2017 साली 2 महिलांनी मिळून सुरू केला हा व्यवसाय. मी रुक्मिणी पटसाळगे आणि मधुवंतीताई या माझ्या मार्गदर्शक. आम्ही दोघींनी मिळून घरातून सुरू केला हा व्यवसाय सर. आणि मग 2 मशीन होत्या माझ्याकडं. 2 मशीनमधून आम्ही एक 10 गोधड्या शिवून बघितल्या. मग त्या 10 गोधड्या कशा विकतात त्या मधुवंतीताईने बघितल्या. आणि परत मग 2018ला आम्ही रुमा स्वयंसहायता समूह केला. 10 महिलांचा बचत गट केला. मग त्या बचत गटातून प्रत्येक महिलांना आम्ही इथे बोलवून ट्रेनिंग दिलं आणि त्यांना शिकवली गोधडी कशी वेगवेगळी बनवायची. मग त्या ट्रेनिंगमधून त्या शिकल्या, म्हणजे फ्रीमध्ये ट्रेनिंग दिलं आम्ही इथे बोलवून त्यांना. नमस्कार मैत्रिणींनो, जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी गट तयार केलेला असेल, गावात असो की शहरात, तर बचत गटाचे फायदे तुम्ही आता या व्हिडिओत बघितलेत. नंतर रुक्मिणीताईंनी जे काही सांगितलं ते सुद्धा तुम्ही ऐकलं. तर व्हिडिओ करण्याचा पर्पस एकच आहे. जसा स्वयंसहायता गट तयार केला रुक्मिणीताईंनी, रोमा नाव ठेवलं. तुम्ही टेलर असाल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात निपुण असाल, महिलांना कोणत्या ना कोणत्या कलांमध्ये महिला अगदी टॅलेंट असतं, तर त्या टॅलेंटचं संधीचं सोनं करून आपण बचत गटातून कर्ज काढून एक स्मॉल का असेना एक उद्योग चालू करायला पाहिजे. एक छोटा का असेना उद्योग चालू करायला पाहिजे, जेणेकरून 4 हातांना काम भेटेल आणि त्यातून आपल्याला फायदा भेटेल. जसं उदाहरण सांगते, एक सर्वसाधारण गृहिणी जेव्हा गोधडी शिवते आणि ती तुमच्याकडे येते, तर तुम्ही ही गोधडी माझ्याकडनं विकत घ्याल, तर तुम्ही कमीत कमी कितीला घ्याल? जसं रोमा स्वयंसहायता गटाने ही गोधडी, सिंगल गोधडी त्यांनी 1250 रुपयाला विकली आणि डबल सीट गोधडी त्यांनी 2500 रुपयाला विकली. तर विचार करा, या गटामुळे त्यांच्या गोधडीला किंमत देखील आली. देशांमध्ये विदेशांमध्ये, मुंबई पुण्यामध्ये ही गोधडी विकली जात आहे आणि आवडीने या गोधडी घेत आहेत. बऱ्याचशा महिलांमध्ये आजही अशा म्हाताऱ्या आहेत तर ते शेतामध्ये जाऊन काम करू शकत नाही, पण 4 दिवसात एक गोधडी तर पूर्ण करतील. तर अशा हेतूने मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. ज्याच्यामध्ये जे टॅलेंट असेल त्यांनी हे टॅलेंट वापरून स्वयंसहायता गटामुळे आपल्याला 35% अनुदान भेटत आहे आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आपण राहू नका, जेणेकरून आपल्या घराला आपले आर्थिक मदत होईल आपल्यामुळे आणि 4 हातांना काम भेटेल.
सरकारने आपल्याला जी संधी दिली आहे ती आपण नक्कीच घ्यायला पाहिजे. आपल्याला मध्ये जे टॅलेंट असेल त्याचा उपयोग करून आपण फक्त हिंमतीने आपल्याला हे करायचे आहे हे ठरवायला पाहिजे. आपल्या कामांना आपोआप चालना भेटत असते. आपले विचार असतात की आपण उद्योग तर सुरू करायचे, आपण मार्केटिंग कुठे करायची, माल कुठे विकला जाईल, मी कशी एकटी करेल. तर स्वयंसहायता गटाच्या महिलांना घेऊन आपण ते काम सुरू करायचं. आपला माल आपोआप विकला जाईल. 4 लोकांना माहीत पडलं की ते आपला माल आपोआप घेत असतात. ऑर्डर येते. ऑनलाईन, ऑफलाईन बरेचसे मार्ग आहेत आणि आपल्याला संधीचं सोनं नक्कीच करता येईल अशी मी आशा करते. तुमचे कमेंटमध्ये प्रश्न असतील ते नक्कीच लिहून पाठवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमची शुभचिंतक. पुन्हा भेटूया एक सुंदर अशा विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझा धन्यवाद.